राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। ई-केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 2000 रुपयांचा 8वा हप्ता आज बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी केलेली आहे। आत्ताच अधिकृत बातमी या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहिलेली आहे। शेतकरी बांधवांना खरं म्हणजे पीएम किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे एकत्रित 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार होते। परंतु पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये मिळालेला आहे, मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं तुम्ही कधी देणार आहात? यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नेमकं काय सांगितले तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब म्हणाले, आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी केली आहे आणि ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचं ठरवलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यांची यादी या 12 बँकांना देऊन टाकली आहे। आता मुख्यमंत्र्यांनी ही सविस्तर माहिती सांगितली। तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचं सुद्धा सांगितलं। मुख्यमंत्री साहेबांनी आता हे पण सांगितलं, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये या ठिकाणी 21व्या हप्त्याचे जमा झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी, त्या सर्व शेतकऱ्यांची प्राप्त यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे, अशा प्रकारची माहिती सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे। त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असेल तर तुम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे या ठिकाणी आज सोडण्यात आले आहेत तुम्ही नक्की पाहायचं आहे। शेतकरी बांधव या ठिकाणी डबल आज खुश होणार आहेत। आज वाटपाचा पहिला दिवस आहे। आता 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी 2000 रुपये नमोच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवला आहे। या 14 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता सरकारने पैसे टाकलेल्या या महत्त्वाच्या 12 बँकेमध्ये जर तुम्ही आता खातं खोललं असेल, बघा सरकारने 2000 कोटी रुपये या बँकात आता सोडले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण आज होणार आहे। मागच्या वेळी शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता 7व्या हप्त्याच्या वेळी, तो म्हणजे सरकारने तिकडून पैसे सोडून पण अनेक शेतकऱ्यांना लवकर पैसे बँकेच्या खात्यावरती बँकांनी सोडले नव्हते। त्याचं कारण म्हणजे काही बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही आहे। तसेच काही बँका ज्या मोठ्या बँका आहेत तर त्यामध्ये काय झाले, अनेक छोट्या मोठ्या बँका या ठिकाणी एकदम त्यांच्या मोठ्या शाखेमध्ये विलीनीकरण सुद्धा झाले आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून फक्त 12 बँकांची यादी अशी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये सरकारने पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। अशा 12 बँकांची यादी सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकेमध्ये या 14 जिल्ह्यांची एक यादी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते आणि यासाठी 2000 कोटी रुपयांचा चेक बँकांना या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळते। आज सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांना बँकेच्या खात्यावरती नमोचे 2000 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेत, जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता याचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे। कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्षपूर्वक 2 मिनिटांचा वेळ देऊन पाहायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी होते त्यांचीच यादी बँकांना देऊन टाकल्या, मग तुम्हाला पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालाय का बघा। जर मिळाला असेल तर आता तुम्ही आता तयार राहायचं आहे। पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे पीएम किसानचे 2000 रुपये आले आहेत
तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज पहिल्या दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती योग्य रीतीने लवकर पैसे जमा व्हावेत, कुठेही पैसे अडकता कामा नये, यासाठी 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। आज पहिला टप्पा या ठिकाणी आता सुरू करण्यात आलाय। सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांना 2000 रुपये नमोचे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झाल्याचा मेसेज आलेला आहे। तुम्हाला सुद्धा आले नसतील तर पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत। आपण लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहूया की कोणत्या 12 बँकांना या 14 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की PM किसान योजनेच्या ज्या लाभार्थ्यांना सर्वांना पैसे वाटलेत, तशाच प्रकारे नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे सरकार त्या ठिकाणी देणार का? तर यावरती मुख्यमंत्री साहेबांनीच अधिकृतपणे सांगितले, आम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आज सोडले आहेत। PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी चालवली जाते आणि या ठिकाणी आता केंद्र सरकारची कोणतीही अट पात्रता सरकारच्या माध्यमातून लावली जात नसते। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती अटी पात्रता न चेक करता 2000 रुपये या ठिकाणी 21व्या हप्त्याचे सरकारने आत्ताच दिले आहेत। परंतु नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुम्हाला अटी व पात्रतेनुसारच या ठिकाणी मिळणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटाचा वेळ काढून नक्की तुम्ही बघायचं आहे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज त्या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे, नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, आता PM किसान योजनेचे 2000 रुपये ज्यांना मिळाले तर त्याच शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये आज मिळणार आहेत, कोणत्या 12 बँकांना कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आल्या। 2000 कोटी रुपयांचा चेक सुद्धा या ठिकाणी आता बँकांना वितरित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी जी काय माहिती दिल्या तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे। आता बघा, पहिला जो शेतकऱ्यांचा प्रकार आहे त्यांना PM किसानचे 2000 रुपये मिळून पण नमोचे 2000 रुपये या ठिकाणी आज येणार नाही आहेत। तर बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सरकारने घालून दिली होती की 2.5 लाखांच्या आता उत्पन्न तुमचं नसायला पाहिजे। परंतु शेतकरी अजिबात सरकारचं ऐकत नाहीत। त्यांचा उत्पन्नाचा दाखला 2-3 वर्षांच्या पाठीमागे त्यांनी जोडलेला होता। सरकारने सांगितलं होतं की तुम्ही आता 2 महिन्यांच्या पाठीमागे सांगितलं होतं उत्पन्नाचा नवीन दाखला या ठिकाणी तुम्ही जोडणं गरजेचं आहे, कारण अनेक शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता उत्पन्न वाढल्याचं सरकारला चौकशी दरम्यान निदर्शनास आले। त्यामुळे त्यांनी PM किसानच्या अर्जाला नमोच्या अर्जाला जो पहिला उत्पन्नाचा दाखला जोडलेला होता तर तो आहे असा अजून पण आहे। मग यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं सरकारच्या लक्षात आले। अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती वार्षिक गेलेले सुद्धा आहे। तरी सुद्धा अनेक शेतकरी मागचा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता घेतलेला आहे। परंतु आता आज जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू लागलाय तर तो अशा शेतकऱ्यांना येत आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे। फक्त अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळू लागलाय। आज पहिला टप्पा वाटप करण्यात येतोय। पहिल्या टप्प्यामध्ये 12 बँकांमध्ये या 14 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे की आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे 14 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे, कारण सरकारने बोलल्याप्रमाणे शब्द पाळलाय। PM किसान योजनेचे 2000 रुपये दिलेत। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी 2000 कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आज वितरित केलाय। अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी आता तुम्हाला जमा होणार आहेत, नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, आता सरकारने सांगितले की आता नमोला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येण्यासाठी सरकारने लावलेल्या अटीनुसारच हे पैसे तुम्हाला या ठिकाणी बँकेत येणार आहेत। या अटी पात्रतेमध्ये जे शेतकरी बांधव बसणार नाहीत त्यांना डायरेक्ट अपात्र करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही आता काळजीपूर्वक बघायचं आहे। आता पहा शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे जमिनीची अट। आता बघा, तुम्हाला वाटत असेल आम्हाला PM किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळालाय म्हणल्यावर नमोचा पण हप्ता लगेच या ठिकाणी मिळेल।
परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारने सांगितलंय गोरगरीब शेतकऱ्यांना आम्ही देणार आहे। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की तुमची जमीन जर 7/12 त्या ठिकाणी जास्त नावावर तुमच्या असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी मिळणार नाही। PM किसान योजनेचा हप्ता मिळून पण तुम्हाला नमोचा हप्ता या ठिकाणी येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। कोणत्या 12 बँकांमध्ये या 14 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या। आजच्या आज बँकेच्या खात्यावरती पैसे वाटण्यास सरकारने सांगितले। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना खरं म्हणजे PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना 4,000 रुपये बँकेच्या खात्यावरती तुम्हाला एकत्र बोलल्याप्रमाणे देणार होते, परंतु राज्याचे व केंद्राचे नियम वेगवेगळे असतात, त्यामुळे सरकारने दोन्ही हप्ते वेगवेगळे देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतल्याने फक्त शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नुकताच PM किसानच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आहेत। तुम्हाला पण नक्कीच 2,000 रुपये आले असणार। त्यांना आज अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेचं देखील 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। शेतकरी आज आनंदाने या ठिकाणी नाचणार आहेत। कोणते शेतकरी नाचणार आहेत, कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, अगदी जिल्ह्यांची लिस्ट, बँकांची लिस्ट 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायची आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगत आहे की कोणत्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून 2,000 कोटी रुपयांची वितरण त्या ठिकाणी करण्यात आले। सरकारने सांगितले शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ज्या बँका लवकर पैसे सोडतात, ज्या बँका आता या ठिकाणी बघा 2,000 कोटी रुपयांची तरतूद त्याच बँकांना दिली आहे ज्या बँका लवकर पैसे सोडतात। आता बघा या ठिकाणी बँकांची लिस्ट पहिल्या टप्प्यामध्ये पाहू आणि लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आज पहिल्या दिवशी कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे वाटण्यासाठी त्या ठिकाणी ऑर्डर दिल्या ते पाहू। आता बघा पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे आता कोटक महिंद्रा बँक आणि HDFC बँक। बघा खाजगी बँक आहेत, परंतु शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून लवकर दिलं जातं, स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, त्यामुळे या बँकांना आता 14 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या आणि 2,000 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेत आणि त्यांना सांगितलंय की कसल्याही परिस्थितीमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यात यावेत। कोणत्या 14 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या ते तर पाहणारच आहोत, परंतु पुढच्या 2 बँका या ठिकाणी सांगण्यात आलेत, इंडियन बँक आणि ॲक्सिस बँक। तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण सरकारने लवकर पैसे शेतकऱ्यांच्या बँकेत जावेत अशा बँका सिलेक्टेड या ठिकाणी निवडल्या आहेत। तर बघा ॲक्सिस बँक या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या, यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे। बघा तुमची बँक ही आहे का, यामध्ये तुमचे पैसे जमा होऊन राहीत, ती म्हणजे ICICI बँक। तुमची बँक ही असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असणं आता गरजेचं आहे, परंतु बँक तुमची आहे का नक्की पहा। आता पहा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पुढची बँक निवडण्यात आल्या, त्या बँकेचं नाव आहे, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, येस बँक। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते बँकेच्या खात्यावरती जर घेतले असतील तर 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। कोणत्या 14 जिल्ह्यांची लिस्ट आता सांगितलेल्या बँकांमध्ये देण्यात येणार आहे हे तर पाहणारच आहोत, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो पुढची बँक सांगण्यात आल्या त्या बँकेचं नाव आहे महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस बँक। बघा महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या बँकामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांनी खातं खोललंय आणि त्या बँकेमध्ये त्यांनी आता EKYC केल्या, आधार कार्ड बँकेला लिंक केला आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ज्यामध्ये 99% शेतकरी बांधवांनी खातं खोलले, आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलंय आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असं वाट बघू लागलेत। त्याचं कारण म्हणजे PMचे 21व्या हप्त्याचे शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाले आहेत। तर बघा या ठिकाणी त्या बँकेचं नाव आहे SBI, ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो। यामध्ये शेतकरी बांधवांना या 14 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। हे 14 जिल्हे कोणते आहेत आता तुम्हाला सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत तर या ठिकाणी काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे। या ठिकाणी पहिला त्या ठिकाणी टप्पा 14 जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या, यामध्ये पहिला जिल्हा आहे तर छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहेत अगदी 2 मिनिटे वेळ काढून तुम्ही बघायचं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या
भागातील शेतकरी बांधव तुम्ही असाल तर तुम्ही 2000 रुपये घेण्यासाठी आता सज्ज राहायचं आहे। काळजीपूर्वक सर्वांनी बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आज पैसे सोडण्यात या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील आज पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 7 तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। 7 तालुके तुमचे आहेत का? काळजीपूर्वक अगदी 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे। आता बघा या ठिकाणी आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड या भागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आज या ठिकाणी किती येणार आहेत तर 2000 रुपये। जशा प्रकारे पीएमचे आले तशाच प्रकारे 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय जळगाव। जळगाव जिल्हा जर तुमचा असेल तर बघा या ठिकाणी चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता 2000 रुपये नमोचे वितरित करण्यात येणार आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? पहिला टप्पा सुरू करण्यात आलाय, नक्की बघा। आता बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अकराणी ज्याला धडगाव म्हणलं जातं या भागातील शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये या ठिकाणी वितरित होणार आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर यामध्ये अर्धापूर, भोकर, बेलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार या तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार, वडवणी आणि परळी वैद्यनाथ या भागातील शेतकरी बांधवांना 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यातील आता कोणला मिळणार आहे? खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेकर, मोताळा, लोणार, शेगाव या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी जवळजवळ 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। लातूर जिल्ह्यातील कोणाकोणला पैसे मिळणार आहे? औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, आनंदपाळ, अहमदपूर, उदगीर अशा जवळपास 10 तालुक्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा। नक्कीच जशा प्रकारे पीएमचे 2000 मिळाले तशाच प्रकारे तुम्हाला नमोचे 2000 मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।